बातमी हिंगोलीतून आहे। हिंगोलीमध्ये घरगुती गॅसचा हॉटेलमध्ये वापर सध्या सुरू आहे। महसूल प्रशासनाकडून हॉटेल्सवरती कारवाई करण्यात येते। 10 हॉटेल्सवरती कारवाई केल्याची माहिती आहे आणि याच संदर्भामध्ये नायब तहसीलदार यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी गॅस याचा तुटवडा जे आहे ते मोठ्या प्रमाणात जाणू लागला आहे आणि याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभरामध्ये कारवाई देखील करण्यात येत आहे। आज हिंगोलीच्या वसमत शहरातील वसमत तहसीलमध्ये महसूल प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी नायब तहसीलदार जे आहेत हांडे सर यांनी आज कारवाई केलेली आहे। आपल्यासोबत ते आहेत। कशा पद्धतीची कारवाई केली आहे, किती या ठिकाणी तुम्हाला निदर्शनास आढळले होते? माननीय जिल्हाधिकारी महोदय राहुल गुप्ता सर तसेच यांच्या आदेशान्वये तसेच श्रीमती शारदा दळवी तहसीलदार वसमत यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही वसमत शहरामध्ये सर्व हॉटेल रेस्टॉरंट आणि बारमध्ये जाऊन तपासण्या केलेल्या आहेत। या दरम्यान आम्हाला काही ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर हा हॉटेलमध्ये होताना दिसला। त्याच्यामुळे आम्ही सर्व त्या जागेवर छापे टाकून घरगुती सिलेंडर जप्त केलेले आहेत। त्यामध्ये आम्ही 6 हॉटेलवर आम्हाला एकंदरीत 6 हॉटेलवर आम्हाला घरगुती गॅसचा वापर आढळून आलेला आहे। त्यामुळे आम्ही त्या 6 हॉटेलवरील 10 सिलेंडर घरगुती सिलेंडर आम्ही जप्त केलेले आहे आणि एजन्सीला सुपूर्तनाम्यावर दिलेले आहेत। सदर अशी कारवाई एकंदरीत रोजच होणार आहे, कारण जोपर्यंत हा जो विषय सुरू आहे या दरम्यान नियमाने हा तर गुन्हाच आहे। हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करणे, त्यांनी कमर्शियल सिलेंडरचाच वापर करणे आवश्यक आहे। परंतु घरगुती सिलेंडरचा जर कुठेही लहान हॉटेल असो मोठे असो, चहाची टपरी असो कोणतेही असो, तिथे जर घरगुती सिलेंडरचा वापर होत असेल तर निश्चितच कारवाई करण्यात येईल। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।